साहेब असतील, सागर गुहे, दिकरा, अमन, अरमान, खूप चांगले खेळाडू, साई देखील असेल, राज, अगदी महत्वाचा की प्लेअर म्हणून राजकडे पाहिलं जातं. उलटा चेंडू होता, त्याला वन साईडने खेळायचा प्रयत्न होता. रितेश यांना मैदान सोडावं लागतंय. इथे काय करतंय मैदानामध्ये? आणि इथे देखील एक कीपर जण आऊट झालाय, तो यंगस्टार संघाचा. रितेश यांना मैदान सोडावं लागतंय. अगदी पाहिलं तर मास्टर की होती यंगस्टार संघाची आणि पहिला झटका लागतोय तो 4 या धावसंख्येवर. षटकाचा खेळ इथे संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर आपण पाहिलं, यंगस्टार 11 जाऊन पोहोचलाय तो 4 या धावसंख्येवर. एक गडी देखील बाद झालाय, पण पुढे काय घडणार? नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. एक एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. रितेश रितेश बॅट्समॅन फलंदाजाचं नाव सांगण्यासाठी मी पुन्हा पुन्हा विनंती करतो, आमच्यापर्यंत नावं आली पाहिजे. एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे, अन्यथा आपल्याला पेनल्टी लागेल. मी आधीच डिक्लेअर करतो. मनन येतात 9 सेकंडला. नवीन फलंदाज दुसऱ्या षटकाला ते सुरुवात. अरमान येतात गोलंदाज. ज्या अरमानचं मगाशी मी कौतुक करत होतो, कमी वयाचे खेळाडू आणि जोरात टाकलेला चेंडू पायावर जाणार होता, त्याला ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटची कडा लागून सरळ लॉंगॉनच्या दिशेने सागर गोळे यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. एक धाव नक्कीच येईल. पुन्हा एकदा एका धावेने धावफलक पुढे जातोय. मनन येत आहेत फलंदाजीसाठी सामन्यावरती एक युवा खेळाडू अरमान यांचा. गुड्डू यांचे सुपुत्र, दोन्ही सुपुत्र खेळताना दिसतील. एका बाजूला अमन, एका बाजूला अरमान. क्या बात आहे. यावेळी पुढे सरसावली, हात केलेला फटका. अगदी बॅट एका हाताने सोडली होती तिथे, एका हातातून बॅट सटकली, परंतु एक धाव नक्कीच देऊन जाईल. आतापर्यंत मोठ्या धावेपासून रोखून ठेवलंय गोलंदाजांनी. आणि खूप चांगली ऍक्शन आहे अरमान यांची. 9 चेंडू पाहायला भेटतोय. टोपिंग क्रीजचा 9 असणार आहे आणि चौकार येतोय. पंत जितेंद्र कदम यांचा इशारा आम्हाला येतोय. 4च धावा असतील, प्लस नसणार, त्यामुळे पुन्हा एकदा 4 धावांनी धावफलक मात्र पुढे जाईल. धावसंख्या झाली ती 10 धावा. आणि प्रवीण यांनी जाणला वेग फार आहे गोलंदाजाचा, त्याला फक्त दिशा देण्याचं काम केलं स्क्वेअरलेगच्या दिशेने आणि चेंडूला पाठवून दिलं चौकारामध्ये. पुन्हा एकदा रिवर्स केलेला फटका देऊन जाईल. अजून एक चौकार यंगस्टार 11 संघाला. पुन्हा एकदा 4 ने धावफलक मात्र पुढे जाणार आहे आणि धावसंख्या झाली ती 14. आणि कुठेतरी व्हेरिएशन पाहायला भेटलं पाहिजे गोलंदाजीमध्ये. 2 चौकार आले. प्रवीण यांनी जाणलं अगदी वेगाचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे आणि पहिला जर चौकार पाहिला तर स्क्वेअरलेगच्या दिशेने, दुसरा चौकार पाहिला तर पॉईंटच्या दिशेने चेंडूला मार्गस्थ केला आणि 8 धावा आपल्या संघासाठी जोडून दिले आणि धावसंख्येत धावसंख्या झाली ती 14 धावा. बॉक्स क्रिकेट .in माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह देखील पाहू शकता. यांचं देखील विशेष सहकार्य आम्हाला लाभलं या स्पर्धेसाठी, त्यांचं देखील धन्यवाद. दुसरं षटक, 2 चौकार नक्कीच आले आणि क्या बात आहे. वेग वेग आणि फक्त वेग पाहायला भेटतो तो अरमान यांच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 चेंडू आणि ह्याला बोलतात खोचेड क्रिकेट. अगदी मुंबईचे क्रिकेट आहे. मला 2 चौकार मारले तर मी एक डॉट काढणार आणि अरमान यांनी दाखवून दिले. इथे चेक केलेला चेंडू आणि नो चेक नसणार आहे, याची आपण पूर्वीच नोंद घ्यायची होती आणि नो होतोय. षटकामध्ये एकही चेंडू आपल्याला चेक करता येणार नाही, याची नोंद घ्या आणि नो चेंडू. यावेळी पाय टाकलेला चेंडू बॅटची कडा लागली, परंतु नो टाकला. त्यानंतर आपला निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू आणि हा मॅच सुरू होण्यापूर्वी आपण सर्व नियम जाणून घ्यायचे आणि चेक नसणार आहे पुन्हा एकदा आपल्यापर्यंत पोहोचवतो. त्यानंतर निर्धाव चेंडू पाहायला भेटला अरमान यांच्या माध्यमातून. धावफलक मात्र पुढे गेलेला पाहायला भेटते. 15 धावा झाल्या आहेत. प्रवीण सामना करतील तो अरमान यांचा. यावेळी स्टेपाडून घेण्याचा प्रयत्न, यावेळी चुकी करणार नाही. मला 2 चौकार ठोकले परंतु मी देखील त्याला माघारी परतवले. अरमान यांनी आपले इरादे स्पष्ट केले.
शेवटच्या चेंडूवर प्रवीण यांचा गडी बाद होत आहेत. गोळे टाळ्या वाजवायचे आपण. दोन गडी बाद झालेत. आपण पाहिलं पहिला गडी रितेश यांच्या रूपात पाहायला भेटला, दुसरा प्रवीण यांच्या रूपात. धावसंख्येचा विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या झाली ते 15 धावा आणि खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला. 15 2 षटकांचा अजूनही खेळ ते शिल्लक आहे. बाबू रोहित म्हणजे बाबू फलंदाजीसाठी येत आहेत. तो जागा घेतील प्रवीण यांची आणि पुढील 2 षटकामध्ये काय घडतं. 12 चेंडूचा खेळ झाला, 15 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत यंगस्टार 11 टागोर नगर यांचा. पण पुढील 2 षटकामध्ये काय घडतंय. चला गेम प्लॅन आपण जो काही करायचा तो आधीच करून घ्यायचा आहे. आधीच आम्हाला स्पर्धेसाठी विलंब झालाय आणि आपली स्पर्धा आहे, आपले सर्व खेळाडू आहेत, आपलेच मित्र परिवार आहे. तर स्वयंभू स्पोर्ट्स आपण थोडं सहकार्य करायचं. तर अरमान यांचे बंधू गोलंदाजीसाठी येतात, त्या अमन आणि आमच्या गुड्डू यांचे सुपुत्र. अमन यांच्याकडे पाहिलं जातं, चांगली गोलंदाजी हे देखील करतात आणि दोघं भाऊ अगदी अष्टपैलू खेळाडू आहेत आणि एक चांगला बॅटल दोघांमध्ये पाहायला भेटेल. अरमान आणि अमन मध्ये म्हणून येतात फलंदाजीसाठी. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि पहिला चेंडू घेऊन येतो अमन. यावेळी ऑनसाईडच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, अतिशय चपळाईने अरमान तिथे आले. गुड फिल्डिंग, अगदी 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. सर्कल बाउंड्री आहे, तुम्हाला त्याच चपळाईने पोहोचायचं आहे आणि युवा खेळाडू आहे, स्वतःला सिद्ध करतात. अरमान चेंडूवर पोहोचले, एका धावाने धावफलक मात्र पुढे जातोय. धावसंख्या झाली 16 धावा आणि बाबू फलंदाजीसाठी येतात. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. आमच्या सर्व मित्र परिवारातील सर्व मित्र इकडे जमा होत आहेत एक एक करून. त्यांचं हार्दिक स्वागत. आपली घरची स्पर्धा आहे त्यामुळे आवर्जून येणं आपल्याला बनतं. अवांतर चेंडू, पंच जितेंद्र कदम यांच्या हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर. पुन्हा एकदा वाईट चेंडू हा टाकावा लागेल. धावसंख्या झाली होती 17 धावा. अतिश कलमकर यांचं देखील अधिक स्वागत असेल. अगदी सर्व मित्रपरिवार यांचं देखील इथे स्वागत. आपल्या हक्काची स्पर्धा आहे आणि त्यासाठी येणं आपल्याला अनिवार्य असेल. यावेळी ऑनसाईडच्या दिशेने हेलिकॉप्टर फटका तर नक्कीच केला बाबू यांनी, परंतु आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं होतंय आणि एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाणार आहे. मनन येत आहेत यावेळी. चांगली गोलंदाजी करतायत. कुठेतरी अरमान यांच्या गोलंदाजीचा भरपाई करताना दिसत आहेत. यावेळी मोठा फटका, यावेळी ऑनसाईडच्या दिशेने गॅप शोधला मनन यांनी आणि चेंडूला पाठवून दिला सीमारेषेच्या पलीकडे. धावा घेतील 4 आणि 4 धावांनी धावफलक मात्र पुढे जाणार आहे. धावसंख्या झाली ते 22 धावा. मनन यांच्या बॅटमधून चौकार पाहायला भेटतोय. अगर आपण पाहिला बॉक्स सर्कल बॉक्स आहे त्यामुळे आपल्याला 40-45 धावा कराव्या लागतील आणि त्या देखील कमी पडतील. तर एक चांगली खेळी करावी लागेल, चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल. यापूर्वीचा आपण सामना पाहिला, खूप चांगला सामना पाहायला भेटला आपल्याला. ब्लूबर्ड विरुद्ध सिद्धेश 11. खूप चांगली खेळी केली दोन्ही संघांनी. यावेळी पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने मिडविकेटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. आमचे विराज म्हणजे गबरू तेथे होते आणि एका धाव समाधान मानायचे. धावसंख्या झाली होती 23 धावा. तिसऱ्या षटक इथे प्रगतीपथावर असताना 4 चेंडूचा खेळ इथे झालाय. आपण जर पाहिलं धावसंख्येचा विचार केला, यंगस्टार 11 टागोर नगर यांचा धावा झाल्या त्या 23 आणि खूप चांगलं आयोजन, तितकं चांगलं आम्हाला सहकार्य लाभले सर्वांचं, त्यांचं देखील आभार. कडक फटका बाबू यांच्या बॅटवरून डिकरात येते होते आणि काय घडते. 1 बाउन्स, जेव्हा पडद्याच्या बाहेर चेंडू जातो तर डिक्लेअर असेल आणि एका धावावर समाधान मानावं लागेल. डिकरा सुवाचे डिकरा आणि 24 धावा झालेत.
प्रशांत गाडे आमचे मित्र प्रशांत प्रशांत गाडे आपलं देखील स्वागत असेल मंचावर यायचे. अगदी आवर्जून पहिल्यांदा मी बघतोय प्रशांत क्रिकेट पाहण्यासाठी आले. एक नवीन मित्र आम्हाला लाभले. अगदी आमच्याच परिसरातील एक मित्र आहेत. प्रशांत यांचं स्वागत असेल. आपल्याला विनंती करतो आपण मंचावर यायचे प्रशांत. आणि शेवटचा चेंडू निर्णायकाचा चेंडू असेल. अमन यांच्या षटकातील आतापर्यंत चांगलं रोखून ठेवलंय. पुन्हा एकदा बाबू कडक फटका परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. गुड फिल्डिंग चेंडू अडवण्याचं काम फक्त केलंय त्यांनी. फटका जरूर चांगला होता तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने धावफलक पुढे जाणार आहे. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. 2 गडी बाद झालेत आणि यंगस्टार बॉईज संघाची धावसंख्या झाली ती 25. 3 षटकाच्या अखेरीस 18 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या झाली ती 25 आणि खूप चांगला खेळ पाहायला भेटतो आपल्याला. तितकेच चांगलं आयोजन नियोजन देखील आपल्याला पाहायला भेटते. रॉयल फ्रेंड्स स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून विक्टोरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पर्व 5वं आणि 5व्या पर्वात सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. ज्यांनी ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केलं त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मॅच नंबर 2 मैदानामध्ये चालू आहे. प्रथम फलंदाजी करताना यंगस्टार 11 संघ मैदानात उतरलाय. आतापर्यंत 25 धावा झाल्या. 2 गडी बाद झालेत. मनन बाबू मैदानामध्ये खेळताना दिसत आहेत. आणि boxcricket.in वर आपण ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह देखील पाहू शकता. आणि ज्यांना कोणाला शक्य नाहीये त्यांनी यूट्यूबवर ही स्पर्धा पाहू शकता. आपण ऋषभ येतात गोलंदाजी मार्फत. षभ जाधव एक युवा खेळाडू म्हणून यांच्याकडे देखील पाहिलं जातं. असे ऋषभ वैयक्तिक पहिलं व संघासाठी 4थं षटक घेऊन निर्णायकाचं षटक असेल आणि या षटकातील धावा खूप महत्वाच्या असणार आहेत. त्यामुळे मोजून आपण गोलंदाजी करावी लागेल. कडक फटका आणि इथे काय करते हरमन यांच्याकडे झेल आला होता आणि गुड फिल्डिंग. जर हा चेंडू अडवला नसता तर नक्कीच चौकार आला असता. परंतु खूप जोरात चेंडू आला होता आणि त्या मानाने हरमन यांचा रिस्पॉन्स खूप चांगला होता. परंतु झेल सुटला. त्याचं रूपांतर एका धावेत आणि मनन येतात त्यावेळी स्ट्राईकवर. ऋषभ यांचा वेगवान चेंडू तर पाहायला भेटला. तितकाच वेगवान फटका आणि तितकाच चांगले क्षेत्ररक्षण. आणि यावेळी यश उद्ध्वस्त केले आहेत. फर्निचर डिस्ट्रॉयड ऋषभ यांच्या माध्यमातून. ऋषभ यांनी स्वतःला सिद्ध तर केले 2 चेंडूवर. अजून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अजून एक गडी बाद होतो यंगस्टार 11 संघाचा मनन यांच्या रूपात आणि धावसंख्या झाली होती 26 धावा. अमर सोमा आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. अजित येतात फलंदाजीसाठी. एक अनुभवी खेळाडू म्हणून अजित यांच्याकडे देखील पाहिलं जातं. रितेश यांच्या संघातून सातत्याने खेळताना आपल्याला दिसतात. 40 प्लसचे सामने खेळताना दिसतात. अजिंक्य क्रिकेट क्लबच्या माध्यमातून ते अजित आणि आज पहिल्यांदाच आम्हाला स्वप्नील निकम यांच्याकडून सुटला शॉट पाहायला भेटला. याची चर्चा नक्कीच राहणार आहे आणि पुन्हा पुन्हा आम्ही तो शॉट पाहू. युट्यूबवर ही स्पर्धा लाईव्ह असल्यामुळे आम्हाला तो ॲडव्हान्टेज आहे. परंतु त्यानंतर काहीतरी विचित्र घडलं होतं. अजित यांच्या बॅटमधून अचूक झेल टिपला हरमन यांनी. ऋषभ दुसरं यश लाभतंय. अजित यांना माघारी परतवण्यात गोल्डन डकचा शिकार झाले आणि खूप चांगली गोलंदाजी आणि हरमन खूप चांगली फिल्डिंग देखील करतायत. गुड फिल्डिंग युवा खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. रोहित येतात नवीन फलंदाज. भरीव अशी शरीरयष्टी असलेले रोहित फलंदाजीसाठी दाखल झाले. 3 चेंडूचा खेळ इथे देखील अजून शिल्लक आहे. 3 चेंडू खूप निर्णायक असतील स्वयंभू स्पोर्ट्ससाठी आणि पूर्ण स्वयंभू आलं. स्वयंभू नगरात इथे आगमन झालंय. पूर्ण सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल. आणि इथे काय करताय गब्रू यांच्याकडून चुकी होते आणि चुकीचं रूपांतर. चेंडू जाते सीमारेषेच्या पार आणि धावा देखील 4. खणखणीत चौकार. आतापर्यंत कुठेतरी ऋषभ यांनी चांगली गोलंदाजी केलं आणि गब्रू यांनी त्याचं समीकरण बिघडवून टाकलं. एक चुकी होताना पाहायला भेटते. 2 चेंडूचा खेळ अजून देखील इथे शिल्लक आहे आणि धावसंख्या झाली ते 30 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि आपण जर पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ अजून देखील इथे शिल्लक आहे.
पुढे सरसावले यावेळी गॅप शोधलाय आणि जर पाहिलं तर रोहित यांच्या बॅट मधून सलग 2 चौकार. जसं मी म्हटलं होतं 3 चेंडू खूप महत्वाचे असतील आणि त्या 2 चेंडूवर त्या चुका झाल्या. 34 धावा झाले. आणि एक शरीर परिवाशी शरीरयष्टी असलेले रोहित, अगदी त्यांना पाहिलं की उस्मान पटेल यांची आठवण येते. परंतु चांगली फलंदाजी करतायत. जे पाहिजे अंतरम क्रिकेटमध्ये ते चौकार येतात त्यांच्या बॅटमधून. आणि राज कुठेतरी ऋषभ यांना काहीसा कानमंत्र देत आहेत. युवा खेळाडू आहेत ऋषभ, परंतु स्वतःला सिद्ध केलं पहिल्या 3 चेंडूवर. त्यानंतर प्रहारी फटके पाहायला भेटले. गॅप शोधले रोहित यांनी. यावेळी मिडल किटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय आणि विराज तेथे होते. काय करते, रनआउट होईल की नाही? हो, यस. आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला होता बाबू यांचा, परंतु रनआउटच्या रूपात त्यांना देखील मैदान सोडावं लागतंय. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलाय. धावसंख्या झाली ते 35 आणि 36 धावा करायच्या आहेत त्या विजयासाठी स्वयंभू स्पोर्ट्स संघाला. आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असेल या मॅचसाठी. विक्रोळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पर्व 5वा. एक भव्य दिव्य आयोजन. आपण जर ट्रॉफ्या पाहिल्या, खूप चांगल्या ट्रॉफ्या आहेत. रोख रक्कम 25,000, प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 15,000 आणि प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट लाभले. ते आम्हाला श्री साई स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून त्यांचे देखील विशेष आभार आम्ही व्यक्त करतो. आणि जर पाहिलं तर 12 संघ खेळताना दिसतील आजच्या या स्पर्धेमध्ये आपल्याला. विक्रोळी कन्नमर नगर आणि टागोरनगर परिसरातील संघ असतील. आणि त्यानंतर पाहिलं तर खूप चांगलं आयोजन आपल्याला आयोजन कमिटी रॉयल फ्रेंड्स स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. आणि सर्वांचं हार्दिक असं स्वागत. boxcricket.in वर आपल्याला ही स्पर्धा पाहता येईल. चॅम्पियन्स ट्रॉफी, विक्रोळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024. नोंद घ्यायची. 4 षटकांचा सामना असेल. धावा करायच्या त्या 36. आणि या पुढील मॅच जे संघ आले असेल आपण तयार राहायचं. आपण आलेल्याची नोंद द्यायची. आमच्या पूर्ण विक्रोळी कन्नवर नगर टागोरनगर परिसरातील संघ असतील ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय, त्यांचे देखील विशेष आभार. आणि जर आपण पाहिलं तर 12 संघ असतील. यानंतरचा सामना, पहिली मॅच ज्यांनी जिंकली होती ते सिद्धेश 11. आणि चालू असलेल्या मॅचमध्ये जो विनर संघ ठरेल त्यांची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर 8 संघांचा एक लॉट असेल तो आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. मॅचला होते सुरुवात. 36 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरला तो स्वयंभू स्पोर्ट्स संघ, अगदी यंग टॅलेंट. आणि फलंदाजीसाठी येत आहेत ते राज व साई. चला मॅचला सुरुवात करायची. गेम प्लॅन लवकरात लवकर आपण पूर्ण करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नये आणि जितकं होईल तितकं सहकार्य आम्हाला करायचं आहे. आणि सर्व आमचा मित्रपरिवार, स्वयंभूतील सर्व मित्रपरिवार इथे जमलाय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. आणि साईकृपा संघाचे रोहन आणि गोट्या यांचं देखील स्वागत.
आणि व्हाईट ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी असणार आहे. त्याची आपण नोंद घ्यायची. कुठे जे आयोजकांनी नियम आपल्याला आखून दिलेत त्याची आपण नोंद घ्यायची. कोणालाही खेळता येणार नाही. व्हाईट ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी असेल त्याची आपण नोंद घ्यायची आहे. आमचे राम कदम यांचे इथे आगमन झाले, यांचं देखील हार्दिक स्वागत. चला, पंचांनी मैदानाचा ताबा घ्यायचा, मॅचला करायची सुरुवात. पंच जितेंद्र कदम प्रमुख पंचांच्या भूमिकेत आता आम्हाला लाभले, त्यांची साथ देतील ते. आपण जर पाहिलं तर निरंजन म्हणजे नाऱ्या या स्पर्धेचे आयोजक म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. लेखंपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला भेटत आहेत. boxcricket.in वर ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह देखील पाहता येते. तर बॉलर येतात संकेत. व्हाईट ट्रॅक टी शर्ट कंपल्सरी असेल याची नोंद घ्यायची आणि त्याच अनुषंगाने आम्हाला सहकार्य करायचं आहे, अन्यथा पेनल्टी असणार. नेक्स्ट मॅच मॉडर्न 11 विरुद्ध श्री गणेश. दोन्ही संघ आले असेल, आपण आलेल्याची नोंद द्यायची आहे आणि चेक नसणार आहे याची नोंद घ्यायची आहे. आणि मॅचला होते सुरुवात. दुसऱ्या इनिंगचा खेळ 36 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरला होता स्वयंभू स्पोर्ट्स संघ. एका बाजूला राज आणि इथे काय घडतंय मैदानामध्ये, येतोय चौकार. कुठेतरी वाटलं होतं पहिला चेंडू सूट केला, बॉक्सच्या बाहेर जातोय की काय, परंतु आज नशीब घेऊन आले ते राज. चौकार येतोय. मॅचला होते सुरुवात. धावांचा श्री गणेश होतोय स्वयंभू स्पोर्ट्सचा आणि चौकार पाहायला भेटतोय. संकेत यांच्यावर पहिला चेंडू चौकार. पुन्हा एकदा तोच फटका. इथे काय घडतंय मैदानामध्ये, टप्पा पडला फाईन लीगच्या दिशेने. चेंडू मार्गस होते सीमारेषेच्या पार आणि धावा मिळतील त्या 4. सलग 2 चौकार राज यांच्या बॅटमधून पाहायला भेटतात आपल्याला. आक्रमण चढवलं आणि स्वयंभूचा यंग टॅलेंट आहे, सातत्याने प्रॅक्टिस करत असतात आणि जिंकावं लागेल. स्वतःला सिद्ध करायचं आहे तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. यावेळी रिवर्स केला, इथे चुकी होते, चुकीला मात्र माफी नाही. अगदी शॉर्ट दरम्यानच्या दिशेने आपण पाहिलं तर झेल उडाला होता आणि झेल सुटला देखील आणि चुकीचं रूपांतर झाले ते 9. आता मात्र स्ट्राईकवर येतात ते डावखुरे हाताचे साई. एक आक्रमक खेळी यांच्या माध्यमातून देखील एस पी एलमध्ये पाहायला भेटली होती, परंतु ही स्पर्धा वेगळी आहे. हे प्लॅटफॉर्म वेगळं आहे. तुम्हाला बाहेरील संघासमोर खेळायचं आहे, त्यामुळे स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल. दोन्ही देखील यांचं देखील हार्दिक इथे स्वागत. प्रोफेशनल लॉट इथे पाहायला भेटेल आपल्याला. आणि इथे काय घडतंय, हलक्या हाताने ऑनसाईडच्या दिशेने खेळून काढला साई यांनी आणि एक सिंगल पाहायला भेटते आपल्याला. पहिले 2 चेंडू चौकार पाहायला भेटले, त्यानंतर 2 चेंडू सिंगल आणि राज एक. यावेळी पुन्हा स्वीप खेळण्याचा प्रयत्न. यावेळी टप्पा पडल्यावर रितेश तिथे होते, त्यांच्या हातामध्ये चेंडू जातोय. त्या दरम्यान एक धाव नक्कीच पूर्ण केली जाते आणि एक राज यांच्याकडे की पर्सन म्हणून पाहिलं जातं. या संघाचा एक आयकॉन प्लेअर म्हणून पाहिलं जातं असे राज आणि त्यांची साथ देत आहेत ते साई. यावेळी हलक्या हाताने खेळून काढला ऑनसाईडच्या दिशेने, त्या दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. षटक इथे संपतंय. एका षटकाच्या अखेरीस आपण जर पाहिलं, पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि स्वयंभू स्पोर्ट्सची धावसंख्या झाली होती 12 धावा. गुड बॅटिंग. 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा पाहायला भेटत आहेत. दोन्ही फलंदाज मैदानात, ओपनिंग बॅटर अजून मैदानात खेळत आहेत. कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही संघाला. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं असं षटक घेऊन येत आहेत रत्नेश. यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय आणि या षटकामध्ये काय करते, पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा आल्या 12 आणि कोणत्याही प्रकारचं नुकसान नाही स्वयंभू स्पोर्ट्स संघाला. परंतु या षटकात काय करते, साई येत आहेत स्ट्राईकवर, रत्नेश यांचा सामना करतील. पुढे सरसावले होते, यावेळी कव्हरच्या दिशेने घेऊन काढला
रनिंग बिटवीन फार चांगली. सिंगल डबल बॉक्स विकेट आहे. एक धाव नक्कीच देऊन जाईल. आणि रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पाहायला भेटते, त्यामुळे वेळोवेळी आपल्याला क्षेत्ररक्षणात बदल देखील पाहायला भेटेल. आणि पुन्हा एकदा राज. यावेळी वेग पाहायला भेटला. सरळ चेंडू आदळतोय. यॉर्कर लेनचा हा चेंडू पायावर जाऊन आदळतोय, परंतु एक लेग बायच्या रूपातील सिंगल नक्कीच पाहायला भेटतो आपल्याला शहाजांच्याकडून. धावसंख्येत पुन्हा एकदा भर. धावसंख्या झाली ती 14. वेगवान चेंडू होता. रत्नेश स्वतःला सिद्ध करतायत. पुढे सरसावले आणि यावेळी दांडी गोल. साई यांना मैदान सोडावं लागतं. जसं मी म्हटलं होतं, SPL खेळणं वेगळं आहे आणि जेव्हा बाहेरील टुर्नामेंट तुम्ही खेळता, एक बाहेरील संघासमोर खेळताना तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. आणि इथे कुठेतरी कमी पडले साई आणि पहिलाच झटका लागतो तो स्वयंभू स्पोर्ट्स संघाला 14व्या धावसंख्येवर. आणि आम्हाला ज्यांची प्रतीक्षा होती ते विराज म्हणजे गबरू येतात फलंदाजीसाठी. आणि एक डावखुरा हाताचे फलंदाज आणि खूप चांगले खेळ देखील करतात, परंतु आज विराज यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. रत्नेश यांनी स्वतःला सिद्ध केलं. यावेळी काय होतंय, दुसरा चेंडू रत्नेश यांचा आणि गबरू यांना 0 धावसंख्येवर माघारी परतावं लागतंय. यावेळी देखील दांडी गोल यष्टा उद्ध्वस्त केला रत्नेश यांनी. गुड बॉलिंग. आणि आपण जर पाहिला, वेग फार आहे रत्नेश यांच्याकडे, त्यावर तुम्हाला अतिशय दिमागदार अशी फलंदाजी करावी लागेल. वेगाचा पूर्ण वापर करावा लागेल. आणि विराज बाद होते 0 धावसंख्येवर. पुन्हा एकदा स्वयंभू स्पोर्ट्सची धावसंख्या का तिथे स्थिर राहील. आपण जर पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या, त्यानंतर 2 धावा खर्च केल्या, 14 धावा झाल्या आणि त्यानंतरचे 2 चेंडू पाहिले तर यष्टा उद्ध्वस्त. रत्नेश यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला भेटते, परंतु त्याचं उत्तर द्यावं लागेल ते स्वयंभू स्पोर्ट्स संघाला. अमन येतात नवीन फलंदाज आणि कशा प्रकारे प्रत्युत्तर देतील हे पाहायचं आहे. अगदी संयमी खेळी देखील करावी लागेल. चांगल्या गोलंदाजीला सन्मान द्यावा लागेल आणि खराब चेंडूंचा समाचार तुम्हाला घ्यावा लागेल. आणि इथे काय करताय मैदानामध्ये अवांतर चेंडू पंच दंडित करतायत. वाईटच्या रूपातील चेंडू पुन्हा टाकावा लागेल रत्नेश यांना. एका धावाने मात्र धावफलक पुढे जाईल. धावसंख्या झाली ती 15 धावा. खूप चांगली गोलंदाजी करतायत रत्नेश आणि कशा प्रकारे त्याला अमन सामोरं जातात पाहायचंय. काही चेंडूंची वाट पाहायची असते तर काही चेंडूंची वाट लावायची असते आणि काही चेंडूंना सन्मान द्यावा लागतो. यावर काय घडतंय मैदानामध्ये, कव्हरच्या दिशेने केलेला फटका तर जरूर होता, पण बॉक्स आउटच्या रूपात अमन यांना मैदान सोडावं लागतंय. अजून एक झटका, अजून एक यश लागतंय ते रत्नेश यांना आणि झटका लागतोय तो स्वयंभू स्पोर्ट्स संघाला. आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ते 15. 15 धावा झालेत. अजून देखील आपण जर पाहिलं, 5 चेंडूचा खेळ ते झालाय आणि शेवटचा चेंडू असेल या षटकातील, परंतु फलंदाजीसाठी 3 गडी माघारी परतवलेत रत्नेश यांनी. कुठेतरी खळबळ उडाली होती स्वयंभू स्पोर्ट्स संघामध्ये. आणि काय घडतंय, अभिजित येतात फलंदाजीसाठी. एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय, एक चांगलं प्लॅटफॉर्म आहे जे आपल्याला उपलब्ध करून दिलं रॉयल्स पॉईंट स्पोर्ट्स क्लबने आणि तिथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. अभि येत आहेत सामना करते तो रत्नेश यांचा. क्या बात आहे, यावेळी अभि यांनी गॅप शोधला, वेगाचा फायदा घेतला आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिला सीमारेषेच्या पार आणि धावा मिळतील त्या 4. 2 षटकांचा खेळ ते संपलाय आणि गडी बाद झालेत ते 3 गडी बाद झालेत आणि पहिलं तर धावा झालेत त्या 19 धावा झालेत. 19 धावा तर झाल्यात. 36 धावांचा पाठलाग करताना मैदानात उतरले स्वयंभू स्पोर्ट्स संघ. जर आपण पाहिला तर
17 धावांची आवश्यकता अजून देखील. boxcricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा म्हणजे आमची विक्रोळी चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 आपण लाईव्ह देखील पाहू शकता. खूप चांगला आयोजन, एक भव्य दिव्य आयोजन, सर्कल बॉक्स आणि आपण जर पाहिलं तर लाईव्ह प्रक्षेपण देखील आपण यूट्यूबवर पाहू शकता boxcricket.in च्या माध्यमातून. आणि खूप चांगला प्रयत्न आहे. अगदी पावसाळा संपला त्यानंतर कुठेही स्पर्धा होत नव्हत्या आणि रॉयल्स फ्रेंड्सने जाणलं आणि एक चांगली स्पर्धा आपल्या विभागातील खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिली, एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. खूप चांगला प्रयत्न आयोजकांचा, आमचे प्रसाद पवार, विकी, निरंजन असतील, सागर मोरे आणि विशेष म्हणजे घरची स्पर्धा आणि आमचे समालोचक सागर मोरे नाही आहे त्या स्पर्धेसाठी, परंतु त्यांच्या जागी मला संधी दिल्याबद्दल आपले आभार. आणि 17 धावांचं आव्हान अजून देखील कायम. 12 चेंडूचा खेळ ते शिल्लक आहे आणि मॅचला करायची सुरुवात. जास्त वेळ घेऊ नये. प्रवीण येतात गोलंदाजीसाठी. वैयक्तिक पहिलं व संघासाठी तिसरं असं षटक, निर्णायक असं षटक असेल. या षटकामध्ये काय घडतंय, रत्नेशने तर प्रभावी केलं, 3 गडी माघारी परतवले आणि आपल्या षटकामध्ये रत्नेश यांनी फक्त 7 धावा खर्च केल्या. 19 धावा झाल्या. अवांतर चेंडू पंच दंडित करतात. व्हाईटच्या रूपातील हा चेंडू म्हणजे प्रवीण यांना पुन्हा टाकावला. 20 धावा झाल्यात. यावेळी गॅप शोधलाय. हो, रिक्वेस्ट तिथे होती, त्यांच्याकडून चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर मात्र चौकारात आणि धावा झाल्या त्या 24 धावा. अजून देखील 12 धावांची आवश्यकता. दुसरं षटक फार चांगलं पाहायला भेटलं होतं, परंतु त्यानंतर राज आले स्ट्राईकवर. त्यांनी मॅचचं समीकरण बदलून टाकले. 12 धावांची आवश्यकता अजून देखील. त्यांच्या बॅटमधून चौकार पाहायला भेटतोय. कुठेतरी रितेश यांच्याकडून चुकी झाली आणि चुकीचं रूपांतर 4 धावांमध्ये आणि त्या चौकारानंतर एक अवांतर धावा पाहायला भेटते. धावसंख्या झाली होती 25. पुन्हा एक अवांतर धाव आणि इथे मात्र मॅचचं समीकरण बदलतंय. धावसंख्या झाली ती 26 धावा. 10 धावांची आवश्यकता अजून देखील इथे. 10 पाहिजेत. त्यावेळी काय करता मैदानामध्ये आदित्य तिथे आले, त्या दरम्यान एक चपळाईने चिकी सिंगल पाहायला भेटतो अभिजित यांच्या माध्यमातून आणि 9 धावांची आवश्यकता अजून देखील. 2 चेंडूचा खेळ इथे झालाय आणि आपण जर पाहिलं धावसंख्या झाली ती 27. रत्नेश यांनी चांगली गोलंदाजी नक्कीच केली. शेवटच्या चेंडूवर चौकार आला अभिजित यांच्या बॅटमधून आणि तो चौकार कुठेतरी फायदा देणारा होता स्वयंभू स्पोर्ट्स संघाला. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर प्रवीण कुठेतरी चुकी करतायत. अवांतरच्या धावा देऊन बसले. एक चौकार देखील आला आणि चुकीला कुठेही माफी नाही. आयुष्यात कुठेही जा, क्रिकेट असेल कुठेही असेल, चुकी करायची नाहीये. यावेळी थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न होता कव्हरच्या दिशेने, परंतु निर्धाव चेंडू पाहायला भेटतो प्रवीण यांच्या माध्यमातून. अजून देखील 9 धावा विजयासाठी. आणि मैदानात काय घडतंय, अभिजित यांच्या बॅटमधून दुसऱ्या षटकाच्या अंतिम चेंडूवर चौकार आला होता त्या अभिजित आणि स्वतःला इथे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू पाहायला भेटतोय. पंचांच्या हात समांतर म्हणजे चेंडू अवांतर. धावसंख्येत 1 निभर धावसंख्या झाली होती 28 धावा. पुन्हा एकदा हात समांतर म्हणजे धावा अवांतर. आणि काय घडतंय मैदानामध्ये, प्रवीण यांच्याकडून अवांतर चेंडू पाहायला भेटत आहेत आणि अभिजित यांच्या बॅटमधून आलेला फटका आणि सिंगल तर नक्कीच पूर्ण होती आणि एका धावाने धावफलक पुढे. धावसंख्या झाली ती 30. धावसंख्या झाली ती 30. हिमस केलेला फटका राज यांच्या बॅटमधून, परंतु सिंगल देऊन जाईल. पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्गस्थ झाला. स्विचित केलेला फटका होता. एका धावाने धावफलक मात्र पुढे जाईल. 31 धावा झाल्यात. 5 धावांची आवश्यकता अजून देखील. स्वयंभू संघ एक कुठेतरी चांगल्या स्थितीत जाऊन पोहोचलाय.
आणि कडक फटका आणि येतोय चौकार राजांच्या बॅटमधून पॉईंट लीगच्या दिशेने आलेला हा चौकार. एका धावेची आवश्यकता अजून देखील विजयासाठी आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली. एका धावेची 6 चेंडू आणि 1 धाव विजयासाठी स्वयंभू स्फोट संघाला. दुसऱ्या षटकात आपण जर पाहिलं होतं 3 गडी बाद झाल्या तर कुठेतरी खळबळ उडाली होती स्वयंभू स्पोर्ट्स संघामध्ये. आणि आता जर पाहिलं आणि एकच धाव आणि कंपल्सरी चेस असेल त्यामुळे एक धाव करणं आपल्याला अनिवार्य असेल आणि एक धाव आपल्याला करावी लागेल. ते ड्रॉप शॉट खेळायला गेले होते आणि विकेट देऊन बसले. हा एक धाव जरी पाहिली असेल ना पाहिजे असेल तरी तुम्हाला कॅज्युअल राहून चालणार नाही. आणि नवीन फलंदाज येत आहेत ते चैतन्य येतात फलंदाजीसाठी. चैतन्य गिरकर यांचे वडील मगाच्या मॅचमध्ये आपल्याला खेळताना पाहिले महेश गिरकर त्यांचे सुपुत्र चैतन्य गिरकर. आणि एका धावेची आवश्यकता. इथे काय घडतंय मैदानामध्ये आणि सूट खेळण्याचा प्रयत्न शरीराचा वेग घेतला आणि यष्टांच्या मागे प्रवीण कोणतीही चुकी करत नाहीये. 4 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. हे क्रिकेट आहे इथे काही घडू शकतं. अगदी आपण जर कॅज्युअली घेतलं आणि एकदम लाईटली घेतलं तर चालणार नाही. एका धावेची जरी आवश्यकता असली तरी काही होऊ शकतं मैदानामध्ये. अमर सोमा आपण यायचंय आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचंय. इथे काय करते मैदानामध्ये नो चेंडू आणि स्वयंभू स्पोर्ट्स संघाने सामना जिंकला. विजय संघाचं अभिनंदन. खूप चांगला खेळ केला. राज शेवटपर्यंत मैदानावर कायम राहिले आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. गुड बॅटिंग. मॅन ऑफ द मॅच साठी राज यायचे. या पुढील येणारा सामना मॉडर्न 11 विरुद्ध श्री गणेश 11 असा सामना रंगताना पाहायला भेटेल. आता झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राज